Complete the sentences and tell about yourself. इथं तुम्हाला काही वाक्य दिली आहेत ती तुम्हाला कंप्लीट करायची. पहिलं, माय नेम इज सायली कुबल. सेकंड, आय ॲम डॅश डॅश सेंटीमीटर टॉल. आन्सर 140. थर्ड, आय ॲम डॅश डॅश इयर ओल्ड. आन्सर 9. नेक्स्ट, माय वेट डॅश डॅश किलोग्रॅम. आन्सर 26. नेक्स्ट, आय ॲम इन डॅश डॅश स्टँडर्ड. आन्सर 4th. आय लाईक डॅश डॅश. आन्सर आय लाईक मँगो. नेक्स्ट, आय हॅव डॅश डॅश. आय हॅव 5 ब्ल्यू पेन. आय कॅन डॅश डॅश. आन्सर आय कॅन स्विम. नेक्स्ट, एव्हरी डे आय डॅश डॅश. आन्सर एव्हरी डे आय ब्रश माय टीथ. इफ capital letter and small letter are paired correctly, tick. If incorrect, tick cross. इथं तुम्हाला कॅपिटल आणि स्मॉल लेटर पेअर दिला आहेत. जी जोडी बरोबर आहे त्याला बरोबर अशी खूण करायची आहे आणि जी चुकीची आहे त्याला क्रॉस करायचं आहे. फर्स्ट, बी बी करेक्ट. सी सी करेक्ट. एम एम करेक्ट. पी आणि स्मॉलमध्ये तुम्हाला क्यू दिला आहे म्हणजे हे इनकरेक्ट, त्याखाली क्रॉस लिहायचं आहे. डी डी करेक्ट. टी टी करेक्ट. एन स्मॉल एन करेक्ट. एफ आणि इथं तुम्हाला स्मॉल लेटरमध्ये ई दिली आहे म्हणून हे इनकरेक्ट, क्रॉस करायचं आहे त्याच्याखाली. जी आणि स्मॉल लेटरमध्ये सी दिलं आहे म्हणून हे पण इनकरेक्ट पेअर आहे म्हणून क्रॉस करायचं आहे. एक्स एक्स करेक्ट. ओ सी इनकरेक्ट, क्रॉस करायचं आहे. के इथं तुम्हाला के दिला आहे पण तो उलटा के दिला आहे म्हणून ही पण जोडी इनकरेक्ट म्हणून क्रॉस करायचं आहे त्याच्याखाली. सांगा पाहू, इंग्रजीत एकूण मुळाक्षरे किती? आन्सर 26. रीड द सेंटेन्सेस फ्रॉम ईच बॉक्स. फाइंड पिक्चर अँड मॅच द पेअर. इथं तुम्हाला बॉक्समध्ये सेंटेन्स दिले आहेत ते वाचून तुम्हाला त्या पिक्चरसोबत जोड्या जुळवायचे आहेत. फर्स्ट, इट इज व्हाईट इट क्वॅक्स. हे पांढरं असतं आणि क्वॅक क्वॅक करतं. कोण? डक, म्हणून ही पेअर डकसोबत. इट ग्रोज ऑन अ ट्री इट्स व्हेरी ब्युटिफुल. हे झाडावर फुलतं आणि हे खूप सुंदर असतं. कोण? फ्लॉवर. इट शाईन्स इन द स्काय. म्हणजे काय? आकाशामध्ये शाईन करतं. कोण? सन, सूर्य. इट हॅज ट्रंक अँड 2 बिग इयर. ह्याला 2 मोठे कान असतात. कोण? एलिफंट. इट इज ग्रीन इट फ्लाय. हा हिरवा असतो आणि उडतो. कोण? पोपट, पॅरट. इट हॅज 3 ब्लेड्स. ह्याला 3 ब्लेड्स असतात. फॅन. वी कट व्हेजिटेबल विथ इट. आपण व्हेजिटेबल भाज्या कट कशाने करतो? सुरीने. इट इज बर्ड्स इट क्रोज इन द मॉर्निंग. हा एक पक्षी आहे जो सकाळी आरवतो. कोण? कोंबडा. इट इज ॲनिमल वी राईड ऑन इट. हा एक प्राणी आहे ज्याच्यावर आपण राईड करतो. कोण आहे? हॉर्स. इट इज व्हेइकल विथ 2 व्हील्स. ही एक वाहन आहे ज्याला 2 चाके आहेत. कोण? बायसिकल. सांगा पाहू, रामायण कोणी लिहिले? उत्तर वाल्मिकी. चूज 1 वर्ड फ्रॉम ईच कॉलम अँड मेक मिनिंगफुल सेंटेन्स. इथं तुम्हाला 4 कॉलम दिले आहेत त्याच्यामधून एक एक वर्ड घेऊन तुम्हाला एक अर्थपूर्ण वाक्य बनवायचं आहे. त्यांनी एक्झाम्पल दिलं आहे. वी सॉ मेनी एलिफंट. दुसरं, वी सॉ मेनी डॉग्स. थर्ड, वी कट ॲन ॲपल. 4, वी बॉट 1 डॉग. 5, शी सॉ ॲन एलिफंट. 6, दे सॉ मेनी डॉग्स. 7, दे बॉट मेनी ॲपल्स. यूज करेक्ट लेटर अँड कंप्लीट द लॉंगेस्ट वर्ड.
फर्स्ट आहे YES. एस वरून आपण लिहिणार आहे yesterday. YESTERDAY. सेकंड आहे GRA. आपल्याला लिहायचं आहे ग्रेप्स. GRAPES. थर्ड आहे ST वरून स्टार. STAR. फोर CU. आपल्याला लिहायचं आहे कप. CUP कप. फिफ्थ TE वरून टीचर. TEACHER. सिक्स BLA ब्लॅक. BLACK. सेवन UN अंकल. UNCLE. एट PIC पिक्चर. PICTURE. नाइन DA डार्क. DARK. 10 BU. आपल्याला लिहायचं आहे बकेट. BUCKET बकेट. मॅच द बॉडी पार्ट्स विथ देअर वर्क. इथं तुम्हाला बॉडी पार्ट्सचे चित्र दिले आहेत आणि साईडला त्याचं वर्क दिलं आहे. तुम्हाला त्यांची उत्तरे लिहायची आहेत. फर्स्ट चित्र आहे नोज. नोजने आपण काय करतो? श्वास घेतो म्हणजे ब्रेथ. D. सेकंड आईज. आईजने आपण काय करतो? C म्हणजे A. थर्ड माउथ. माउथ म्हणजे तोंडाने आपण काय करतो? खातो. इट. ऑप्शन नंबर F. फोर्थ इयर. इयरने आपण काय करतो? ऐकतो म्हणजे हियर. आन्सर B. फिफ्थ हँड. हँडने आपण सगळी कामं करतो म्हणून ऑल वर्क. आन्सर C. ऑल वर्क. सिक्स लेग. पाय दाखवले आहेत मग पायाने आपण काय करतो? चालतो म्हणून वॉक. E. वॉक. राईट द रायमिंग वर्ड्स. फर्स्ट डे पे से. सेकंड क्लिअर हियर वियर. थर्ड क्रंच मंच वंच. फोर हॉट पॉट कॉट. फिफ्थ टेक मेक वेक. सिक्स कॉक लॉक क्लॉक. सेवन नाईट लाईट माइट. एट फ्राय क्राय ट्राय. नाइन कॅट फॅट हॅट. 10 रेस्ट बेस्ट नेस्ट. 11 ऑल टॉल बॉल. 12 रिंग सिंग विंग. सांगा पाहू संत एकनाथांचे गुरु कोण? जनार्दन स्वामी. राईट द 4 नेम्स ऑफ द फॉलोइंग. खाली जे दिले आहेत त्यांची तुम्हाला 4 नावं लिहायची आहे. फर्स्ट कलर रेड येल्लो ब्ल्यू ऑरेंज. सेकंड इंग्लिश मंथ जानेवारी एप्रिल मे मार्च. फ्रूट मँगो ॲपल ग्रेप्स वॉटरमेलन. फोर्थ ट्रीज म्हणजे तुम्हाला झाडांची नावं द्यायची आहेत. तुम्ही इथं फळांची या झाडांची नावे पण देऊ शकतात. मँगो ट्री कोकोनट ट्री ॲपल ट्री पपाया ट्री. फिफ्थ बॉडी पार्ट्स नोज लेग हँड इयर. सिक्स थिंग्स इन अ स्कूल बॅग. स्कूलच्या बॅगमध्ये ज्या वस्तू असतात त्यांची नावं. पेन पेन्सिल बुक कलर्स. फिल इन द ब्लँक्स फ्रॉम द ब्रॅकेट अँड कंप्लीट द सेंटेन्स. ब्रॅकेटमध्ये तुम्हाला 2 ऑप्शन दिले आहेत. त्यातला करेक्ट आन्सर चूज करायचं आणि रिकाम्या जागी भरायचं आहे. फर्स्ट देअर आर डॅश डॅश हवर्स इन अ डे. आन्सर 24. सेकंड डॅश डॅश इज फॉर डार्कनेस. आन्सर नाईट. थर्ड देअर आर डॅश डॅश डे इन ऑगस्ट. आन्सर 31. फोर्थ dash dash has 29 days in each leap year. Answer February. Fifth there are dash dash days in a week. Answer 7. 6 dash dash has 31 days. Answer October. 7 the moon get its birthday for each dash dash month. 8 dash dash and dash dash have 31 days continuously.
आन्सर जुलै ऑगस्ट. सांगा पाहू आपल्या भारत देशातील पहिल्या स्त्री प्रधानमंत्री कोण? आन्सर इंदिरा गांधी. यूज करेक्ट वर्ड्स फॉर पिक्चर अँड नंबर्स. कंप्लीट द पॅराग्राफ अँड रिराईट इट. इथं मुलांना तुम्हाला सेंटेन्स दिला आहे आणि मध्ये मध्ये मला त्यांचे जे भरायचे आहे तिथं इमेजेस दिलेले आहेत. त्या इमेजेसचे तुम्हाला नाव लिहून पॅराग्राफ पूर्ण करायचं आहे. तर मी पॅराग्राफ सांगते तुम्हाला. संजू अँड हिज फादर वेंट बाय कार इन द शॉप. देअर वेअर so many books and pens. He bought some pencils. His father bought a bag for his sister. They came back at 3 p.m. सांगा पाहू मेंढातोप असलेला महाराष्ट्रातील किल्ला. उत्तर देवगिरी. Find the words to complete the following chart and write them in the proper place. इथं मुलांना तुम्हाला कॅटेगरी दिली आहे. इथं तुम्हाला ड्रिंक किंवा जे आपण काही ईट करतो त्याचं नाव लिहायचं आहे. त्यानंतर ॲनिमल, त्यानंतर थिंग म्हणजे वस्तू आणि ॲक्शन लिहायचे आहेत. लेटर सी चपाती, क्रो, चेअर, क्राय. लेटर डी डोनट, डॉग, डॉल, डान्स. लेटर M mango, monkey, mat, make. Letter N noodle, night angle, net, naughty. Letter T tomato, tiger, table, take. Letter R radish, rabbit, roller, reading. Letter S samose, snake, slate, sleeping. Letter G grapes, goat, glass, go. Letter H halwa, hen, hat, happy. Letter P papaya, peak, pen, play. सांगा पाहू समुद्रकाठी वाढणारे उंच झाड ते मीच. उत्तर नारळाचे झाड. मुलांनो व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या मुलांची दुनिया या चॅनलला सबस्क्राईब करा.